नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। आता लाडक्या बहिणींची नवीन नोंदणी सुरू होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोंदणी केली नाही किंवा ज्या लाडक्या बहिणीचे 21 वर्ष पूर्ण झाले होते परंतु आता ते 21 वर्ष पूर्ण झालेले आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे। कारण की आता त्यांची नोंदणी सुरू होणार आहे आणि नोंदणी झाली तर त्यांना पण दर महिन्याला 1500 रुपये भेटणार आहेत। आणि दुसरी अपडेट अशी आहे की ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत परंतु त्या पात्र आहेत, मग त्या पात्र लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झाल्यामुळे त्यांचे जे प्रलंबित हप्ते आहेत ते हप्ते जे आहेत ते पुन्हा आता या ठिकाणी सुरू होणार आहेत। आपण पहिल्यांदा बघूयात की लाडक्या बहिणीची नोंदणी कशी करायची, त्यासाठी कागदपत्र कोणते लागतात आणि राहिलेल्या लाडक्या बहिणीचे जे प्रलंबित हप्ते आहेत ते कधी भेटणार आहेत हे सविस्तर आपण अपडेट पाहत आहोत। तर पहिल्यांदा तुम्ही काय करा, पहिल्यांदा आपल्या YM मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कारण की अत्यंत महत्त्वाची लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आणलेली आहे। व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला हप्ता भेटलाय का नाही आणि तुमचा हप्ता कधीपासून बंद झालेला आहे नक्की कमेंट करून सांगा, कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीचे पात्र हप्ते बंद झालेले आहेत। त्यामुळे तुम्हाला तुमचा हप्ता कधीपासून बंद झालाय हे नक्की आपल्याला या ठिकाणी कमेंट करून सांगा, कारण का पात्र लाडक्या बहिणीला पुन्हा हप्ते जे आहेत ते सुरू होणार आहेत। त्यांचे जे प्रलंबित हप्ते आहेत ते संपूर्ण हप्ते त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत। संपूर्ण माहिती बघूयात। तर या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजना अपडेट। पहिल्यांदा पहा, यावर्षी जे 21 वर्ष पूर्ण होणाऱ्या महिलांसाठी जी आहे ती नवीन नोंदणी सुरू करावी। म्हणजे या ठिकाणी पहा, आता गेल्या वर्षी ज्या लाडक्या बहिणीची नोंदणी झाली नव्हती त्यांची जी आहे ती नोंदणी ह्या वर्षी पूर्ण करावी, म्हणजे त्यांना जे आहे ते दर महिन्याला त्यांना 1500 रुपये भेटणार आहेत। आता या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणीचे 21 वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु त्यांची नोंदणी नाही आहे। नोंदणी नसल्यामुळे त्यांना जे आहे ते पैसे भेटत नाहीत। त्यामुळं नोंदणी करण्यासाठी जे आहे ते पोर्टलवर त्यांनी जे आहे ते अपडेट द्यायला पाहिजे। जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ऑप्शन द्यायला पाहिजे नवीन नोंदणीसाठी। परंतु या ठिकाणी पहा, नवीन नोंदणीसाठी सध्या तरी काही कुठलं ऑप्शन नाही आहे। नवीन नोंदणीसाठी पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये या ठिकाणी ऑप्शन येऊ शकतं, जे आहे ते जून महिन्यामध्ये ऑप्शन येऊ शकतं, कारण का जून महिन्यामध्ये जे आहे ते KYC करण्यासाठी सुद्धा अपडेट दिले जातात। त्यामुळे जून महिन्यात नवीन जे आहे नोंदणी करण्यासाठी देऊ शकतात। तर त्यानंतर पहा, या ठिकाणी तसेच ज्या लाडक्या बहिणीच्या पात्र असून हप्ते बंद झाले आहेत त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड पुन्हा एकदा चेक करावे आणि जे खरे पात्र लाभार्थी असतील त्यांचे हप्ते पुन्हा एकदा सुरू करण्यात यावेत। अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणी जे आहे ते पात्र असून त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत तर त्यांचे जे आहे ते रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, हे कागदपत्र त्यांचे आहे ते या ठिकाणी अनेकदा चेक करायचे आहेत। रेशन कार्ड जे आहे ते उत्पन्नासाठी, तसेच आधार कार्ड जे आहे ते त्यांच्या नावावरती 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का, त्यांच्या कुटुंबातील कोण सरकारी नोकरीमध्ये नाही ना, किंवा त्यांच्या नावावरती कुठले 4 चाकी वय नाही हे नाही ना, म्हणजे अशी काही जे बेसिक माहिती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात। किंवा त्यांचं वय 21 वर्षापेक्षा जास्त नाही आहे ना, किंवा 65 वर्षापेक्षा जास्त नाही आहे, असे ज्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकतात। संपूर्ण जे आहे ते पात्र ज्या लाडकी बहिणी आहेत, ज्या पात्रतेमध्ये बसत आहेत त्याच लाडकी बहिणीचे हप्ते जे आहेत ते पुन्हा सुरू होणार आहेत या ठिकाणी। अशा प्रकारे नक्की या ठिकाणी पहा, तुमची प्रतिक्रिया यासाठी काय आहे, तुमची प्रतिक्रिया याविषयी काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण की जर लाडक्या बहिणीची नवीन नोंदणी सुरू करावी की नाही करायला पाहिजे त्याची प्रतिक्रिया काय आहे, आणि ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते सध्या बंद झालेले आहेत त्यांच्या आधार कार्ड, रेशन कार्ड जेही डॉक्युमेंट्स त्यांना व्हेरीफायसाठी लागणार आहेत ते व्हेरीफायसाठी डॉक्युमेंट्स घेऊन व्हेरीफाय करून जे खरोखर लाडक्या बहिणी आहेत, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पुन्हा हप्ते सुरू करायला पाहिजे की नाही, असं या ठिकाणी तुमचं प्रतिक्रिया काय आहे तर नक्की या ठिकाणी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा। या ठिकाणी पहा, अशाच नवनवीन लाडक्या बहिणीची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।